मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज एक दुसरा एक बैल मैदान होतंय आणि एक आदत एक बैल मैदान होतंय. मित्रांनो, एक दुसरा एक बैल मैदान होतंय रामोशीवाडी चिमणगाव फाटी या ठिकाणी आणि दुसरं जे एक आदत एक बैल मैदान होतंय, ते होतंय दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि या दोन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर त्याचबरोबर अनेक टॉपचे नंदी आपल्याला पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भव्य दिव्य असं मैदान होतंय एक दुसरा एक बैल मैदान. कोरेगाव तालुक्यातील जुने व पारंपरिक मैदान श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त महालक्ष्मी केसरी 2026 एक दुसरा एक बैल मैदान आणि हे भव्य दिव्य असं मैदान होतंय. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 61,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 11,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 9,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 7,000 रुपये. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2,000 व मानाचे ढाल मिळणार आहे. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि या मैदानाचे आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ रामोशीवाडी. ठिकाण असणार आहे रामोशीवाडी चिमणगाव फाटी या ठिकाणी. आणि दुसरं मैदान होते शिवभवानी यात्रेनिमित्त पारंपरिक वर्ष 80वे भव्यदिव्य बैलगाडा शर्यत शिवभवानी केसरी 2026 एक आदत एक बैल मैदान. ठिकाण असणार आहे दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय क्रमांक 21,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये, पंचम क्रमांक 7,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 3,000 रुपये. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी बक्षीस आहेत प्रथम क्रमांक 2,000, तसेच मित्रांनो पहिले ते सातव्या क्रमांकापर्यंत 2,000 रुपये बक्षीस आहे क्वार्टर फायनलसाठी. आणि हे मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे श्री गणेश या यूट्यूब चॅनलवरती. आणि या हे मैदान जे होतंय मित्रांनो एक आदत एक बैलचं मैदान. ठिकाण असणार आहे दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी. या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 700 रुपये. तर मित्रांनो हे दोन मैदान होत आहेत आज. आणि आज एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल या दोन्ही मैदानामध्ये मित्रांनो बरेच नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत. बरेच टॉपचे नंदी मथुर असेल, बक्कासूर असेल, घोटचा सर्जा असेल, त्याचबरोबर घरणीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान असेल, त्याचबरोबर शंभू असेल, कार्तिक असेल, वादळ असेल, चिमण्या असेल, बरेच मित्रांनो टॉपचे नंदी आपल्याला पळताना दिसतील या दोन्ही मैदानांमध्ये. एक मैदान होतंय रामोशीवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक दुसरा एक बैल मैदान. आणि दुसरं मैदान होतंय दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी एक आदत एक बैलचं मैदान. तरी सर्व गाडा मालकांनी चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे.